नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी मित्रांनो बघा आपलं पद जे की शिपाई व हमाल मित्रांनो या पदांसाठी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी जे की गुण 30 आणि मित्रांनो बघा वेळ 30 मिनिटं आपल्याकडे असणार आहे. ओके, बघा मित्रांनो, हा ठिकाणी बघा जे की आपल्या परीक्षेचा एक फॉर्मॅट आहे आणि मित्रांनो बघा फॉर्मॅटनुसार या ठिकाणी आपण जे की प्रत्येक मित्रांनो प्रश्नपत्रिका ठिकाणी पाहत असतो. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, बघा मित्रांनो, आजचा हा आपला जो काही संपूर्ण भाग आहे शेवटपर्यंत तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो असेच बघा दररोज या ठिकाणी बघा भाग अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब या ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला, महाराष्ट्र व गोवा यांचे संयुक्त न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र व गोवा यांचे संयुक्त न्यायालय बघा मित्रांनो जे की क्रमांक मित्रांनो मुंबई या मित्रांनो ठिकाणी आहे. आणि बघा मित्रांनो या न्यायालयाची स्थापना बघा जे की 1862 मध्ये मित्रांनो करण्यात आली आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या फक्त. बघा मित्रांनो, काही तुम्हाला मोजक्या ठिकाणी मी बाबी सांगत जातो, तेवढा फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो 1950 मध्ये मित्रांनो बघा जी की नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो करण्यात आली होती. ओके, लक्षात असू द्या ही पण गोष्ट. पुढे, भारतात बघा मित्रांनो न्यायालये किती स्तरांची आहेत? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये न्यायालये किती स्तरांची आहेत? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो 3 स्तरांची आहेत, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो बघा, बीजमाता या टोपण नावानं खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो राहीबाई पोपेरे. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी जी की करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. नुसतं बघू नका, बघण्यासोबत वही पेन घ्या. वहीमध्ये संपूर्ण काही प्रश्नसंच मित्रांनो लिहून घेऊन बघा मित्रांनो येणाऱ्या काही कालावधीमध्ये पाठांतर करा मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये 100% बघा मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणून एकही प्रश्न चुकवू नका. प्रत्येक प्रश्न मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून लिहून घ्या आणि लिहून घेऊन संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर करूनच घ्या. ओके, पुढे, पद्मभूषण हा देशातील कितवा बघा जी की मित्रांनो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा दुसरा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे. आणि पहिला मित्रांनो भारतरत्न हा आहे, लक्षात असू द्या, भारतरत्न. ओके, पुढे पुढचा प्रश्न बघा, 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो तंबाखू विरोधी दिवस मित्रांनो बघा जे की 31 मे रोजी साजरा केला जातो. यासोबत बघा, कामगार दिवस हा मित्रांनो जे की 1 मे रोजी बघा साजरा केला जातो. महिला दिन हा मित्रांनो बघा जे की 3 जानेवारी या रोजी साजरी केला जातो. आणि पर्यावरण दिन बघा जे की मित्रांनो 6 जून रोजी या ठिकाणी साजरा केला जातो. मित्रांनो बघा, आता या ठिकाणी महिला दिन हा जे की बघा मित्रांनो आजच आहे, 3 जानेवारी. मित्रांनो बघा, महिला दिनाच्या या ठिकाणी सर्व महिला माझ्या माता भगिनींना या ठिकाणी बघा जी की मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. ओके, तर बघा 3 जानेवारी रोजी मित्रांनो महिला दिन साजरा करतात. का करतात? तर 3 जानेवारी 1831 रोजी मित्रांनो जी की बघा सावित्रीबाई फुले यांचा बघा मित्रांनो जी की यांचा जन्म झाला होता. त्यामुळे मित्रांनो बघा जे की 3 जानेवारी हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात असू द्या. पुन्हा एकदा महिला दिनांच्या माझ्या या सर्व माता भगिनींना शुभेच्छा. ओके, तर पुढे 7वा प्रश्न बघा, बुद्धिबळात खेळाचा सुरुवातीस बघा मित्रांनो कोण बघा मित्रांनो काय, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण जास्त संख्येत असतात? मित्रांनो बघा, या ठिकाणी बुद्धिबळामध्ये मित्रांनो खेळाच्या सुरुवातीला कोण जास्त प्रमाणात किंवा जास्त संख्येत असतात? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक प्यादे हे मित्रांनो बघा जास्त प्रमाणामध्ये असतात बुद्धिबळाच्या मित्रांनो खेळाच्या सुरुवातीस. ओके, जे की बघा क्रमांक प्यादे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुढे, चंद्र किती बघा मित्रांनो चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकते? तर मित्रांनो बघा, चंद्राचा एकूण किती टक्के भाग आपल्या पृथ्वीवरून दिसू शकते? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक
59% भाग. ओके, लक्षात असू द्या. आणि मित्रांनो बघा, चंद्र दररोज किती मिनिटं उशिरा निघतो या प्रकारचा प्रश्न विचारला तर 50 मिनिटं मित्रांनो बघा जी की चंद्र हा बघा मित्रांनो रोज की जे काही निघतो. ओके, 50 मिनिटे उशिरा निघतो रोजपेक्षा. बघा मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत एक महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय, तर मुंबई उच्च न्यायालय भरती 2025चा पेपर पहिल्याच प्रयत्नात मित्रांनो बघा जी की आपला शिपाई, हमाल, क्लर्क असो कोणताही असो, पहिल्या प्रयत्नात पास करण्यासाठी आपला सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडीचा 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. टाकल्या मित्रांनो बघा 1 मिनिटच्या आत बघा मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला बघा जी की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ. म्हणून बघा अवश्य आपला महाठोकळा बाय करा. हा आपला महाठोकळा बाय केल्यावर तुम्हाला कोणत्याही बाजारामध्ये मिळणार बघा मित्रांनो 1000, 1200, 1500 रुपयाचं बुक वगैरे खरेदी करण्याची गरज पडणार नाही. संपूर्ण प्रश्न आपल्या महाठोकळ्यात या ठिकाणी बघा जी की तुम्हाला येणाऱ्या पेपरामध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहेत. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे मित्रांनो. बघा वेळेचा अंदाज घेता, वेळ खूप कमी आहे आणि बघा 150 रुपये किंमत देखील खूपच कमी आहे. म्हणून मित्रांनो बघा अवश्य खरेदी करून घ्या. खरेदी करून आताच तुम्ही या ठिकाणी अभ्यास चालू करून टाका. ओके मित्रांनो, बघा कसं आहे या ठिकाणी आपला पेपर 30 मार्काचा आहे, परंतु मित्रांनो पासिंग कशी आहे या ठिकाणी फक्त 15 मार्काला पासिंग आहे. कॅटेगरी वगैरे आरक्षण वगैरे काहीही या ठिकाणी नाही. कोणीही या कुठं नाही या, फक्त 15 मार्क घ्या, पास व्हा. ओके, इथून पास झालं मग नंतर तुमचं होतं बघा इंटरव्ह्यू आणि नंतर होतं तुमचं डॉक्युमेंट वगैरे चेक करून सिलेक्शन. ओके, आता बघा मित्रांनो पासिंग तर 15 मार्काला आहे, परंतु कट ऑफ किती लागतो तर 25 किंवा 27, 29 प्लस मित्रांनो या ठिकाणी बघा जी की कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. म्हणून मित्रांनो बघा तुमचा अभ्यास या ठिकाणी बघा जास्तीत जास्त करून घ्या. आणि जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करण्यासाठी एकच उपाय ते म्हणजे आपला महाठोकळा बाय करून घ्या. ओके, बाय करण्यासाठी या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या नंबरवर 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका. मी तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देतो. पुढे भारतातील घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे राज्याचे योग्य क्रम लावा. मित्रांनो बघा भारतातील घटत्या क्षेत्रफळाप्रमाणे राज्याचे योग्य क्रम आपल्याला लावायचे आहेत. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक अ राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा आपल्या भारतामध्ये मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं, राजस्थान पहिल्या क्रमांकाचं. दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य मध्य प्रदेश. तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र. आणि चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य म्हणजे बघा जे की उत्तर प्रदेश. म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की राईट आन्सर बघा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो गोऱ्या पानातील बघा मित्रांनो या ठिकाणी काय सांगतोय, गोड्या आहे बघा या ठिकाणी मित्रांनो, गोऱ्या नाही तर बघा गोड्या. ओके, लक्षात ठेवून घ्या. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा बघा सर्वोत्तम मानला जातो. तर मित्रांनो बघा गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा हा सर्वोत्तम मानला जातो. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब कटला मासा बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. ओके, पुढे खालीलपैकी सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे. तर मित्रांनो बघा सर्वात वेगवान रेल्वे ही बघा जी की दिल्ली ते भोपाळवर धावणारी मित्रांनो बघा शताब्दी एक्सप्रेस ही आहे. ओके, पुढे बघा भारतातील बघा पहिले वायफाय गाव कोणते. तर मित्रांनो बघा पहिलं फ्री वायफाय मित्रांनो देणारं भारतातलं आपलं पहिलं गाव कोणतं आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब पाचगाव, जे की लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो बघा बंदीपूर हे जे काही बघा राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यात आहे तर बघा जे की क्रमांक क कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरू ही आहे, लक्षात ठेवून घ्या. मध्य प्रदेशची आहे भोपाल, मध्य प्रदेशची भोपाल. ओरिसाची भुवनेश्वर, ओरिसाची आहे भुवनेश्वर. आंध्र प्रदेशची आहे बघा विशाखापट्टणम, लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे मिनी बघा मित्रांनो मी नाही तर ही आहे बघा थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख राज्यभाषा आहे. तर मित्रांनो बघा मिनी ही बघा या ठिकाणी जे की क्रमांक ड
अरुणाचल प्रदेश या राज्याची बघा मित्रांनो जी की प्रमुख राज्यभाषा आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी सांगतो कोहिमा ही आहे, लक्षात ठेवून घ्या. आसामचे दिसपूर, नागालँडची मणिपूर, नागालँडची आहे बघा मणिपूर. ओके, लक्षात ठेवून घ्या. सॉरी, थोडंसं मी चुकलो या ठिकाणी बघा, असू द्या, माफी असू द्या. पुढचा प्रश्न. हां, हिमालयातील एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे? तर मित्रांनो बघा, हिमालयातील एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक 8,848 मीटर मित्रांनो इतकी आहे. ओके, आणि मित्रांनो बघा हे एव्हरेस्ट कोठे आहे? तर मित्रांनो बघा जे की नेपाळ या देशामध्ये आहे. आणि मित्रांनो बघा या एव्हरेस्टला जगामध्ये माउंट एव्हरेस्ट या नावानं ओळखतात. तर यासोबतच नेपाळ देशामध्ये मित्रांनो या देशाला बघा जे की सागरमाथा मित्रांनो बघा या नावानं देखील मित्रांनो जे की या ठिकाणी ओळखलं जातं. ओके, पुढे बघा, दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत? ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी दुधाचा महापूर या योजनेचे जनक बघा जे की क्रमांक ब डॉक्टर V.J. कुरियन बघा मित्रांनो हे या ठिकाणी असणार आहेत. ओके, पुढे बघा, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले कॅशलेस म्हणजे मित्रांनो बघा त्या गावामध्ये निव्वळ हे कॅश नाही, पूर्ण ऑनलाईन मनी. बघा मित्रांनो पूर्ण ऑनलाईन मनीवर चालणारं गाव कोणतं आहे? तर बघा जे की क्रमांक क जे की घसई मित्रांनो बघा आपलं धसई आपल्या प्रश्नाचं ठिकाणी जे की बघा क्रमांक राईट आन्सर या ठिकाणी असणार होईल. ओके, पुढे RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर बघा मित्रांनो RTGS हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटचं आहे बघा जे की क्रमांक मित्रांनो ड आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे वेबसाईटवरील पेज काय म्हणून ओळखतात? तर मित्रांनो बघा वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखलं जातं? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक होम पेज आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. मानवी रक्ताचा सामूहिक किती असतो? तर मित्रांनो बघा मानवी रक्ताचा सामूहिक किती असतो हा बघा जे की सर्वाचा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे टाईप करून. आणि समजा जर तुम्हाला बाकी व्हिडिओ आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत या ठिकाणी शेअर करा. आणखीनही आपल्या चॅनलला तुम्ही समजा या ठिकाणी सबस्क्राईबही केलं नसेल कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.